सुप्रिया, हां मॅम. अगं तो प्राणी आला की नाही अजून? मॅडम कोण? अगं तोच ग वैद्य, अजिबात काम करत नाही, काम चुकार नुसता, किती दिवस येत नाहीये ऑफिसमध्ये. नाही अजून नाही आले ते. हॅलो आला की लगेच सांग हं माझ्याकडे हो यायला. हो सांगते. हॅलो हॅलो हां हां अगं पोचलो मी ऑफिसला. प्रमोशन ना हो, आज प्रमोशन नक्की मिळणार. अगं आज मी एकदम भारी आयडिया केली आहे. आपल्या कॉर्नरवरचा बंगाली बाबा आहे ना, त्याच्याकडनं हा अंगारा आणला, एकदम पॉवरफुल अंगारा. हे आमच्या मॅडमला लावला की 4थ्या सेकंदात प्रमोशन. चल चल ठेवतो ठेवतो. हा सुप्रिया, लुकिंग जॉर्ज बुश, काय आपलं लुकिंग जॉर्ज सोरस. गॉर्जियस म्हणायचं हां का? हां लुकिंग ते हे मला सांगते व्हाईट वॉकर आलाय का? कोण? व्हाईट वॉकर. केव्हाच्या आल्यात? केव्हापासून तुझी वाट बघतायत, जा लवकर जा. 2 वाक्यात की एवढी एनर्जी लावली, एवढी थोडी त्या लेडीज डान्सला पण लावली असती तर बरं झालं असतं. खाल्ली माती 2 दिवस उपाशी. हेलो, गुड मॉर्निंग, कैसे है, किधर थे तुम यार? यार वगैरे हे काय गुड मॉर्निंग कशा पद्धतीने म्हणताय तुम्ही? तुम्ही काय इथे पानाच्या टपरीवरती आलायत का यार वीर म्हणायला? नाही, आपण बरेच दिवसात भेटलो नाही ना, म्हटलं किधर आहे विचारावं. आपलं ऑफिस इथेच आहे हो हो आणि तुम्ही आता बाहेरनं येत नाहीयेत. तुम्ही 8 दिवस आला नाहीयेत ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे इथे कामं किती खोळंबली आहेत. हो हो हं? तुम्ही जे 30 डिसेंबरला गायब झालात हो, ते आता 7 डिसेंबरला येत आहे. हो हो आणि रागवायचं नाही ठरवलंय बरं का मी आता. तुम्ही ऑफिसच्या मॅनर्स वगैरे विसरलात का? नाही, नाही. प्रोटोकॉल वगैरे आय नो तुम्ही मॅडम. डायरेक्ट आत आलात, टकटक करायचं दारावरती, माझी परवानगी विचारायची, हे काहीच नाही, आणि डायरेक्ट आत घुसलात. चला तुम्ही जाऊ जा. मी? जाऊ? परवानगी घ्या माझी. ओके, ओके. हो हो परवानगी घ्या आणि मग या. याला दार जास्त आवाज करतं का ही कळत नाही. घे टक 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 टक. मे 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 जून जुलै ऑगस्ट मॅडम. म्हणजे काय? नाही ते आत घुसू काय काय म्हणता, एकदा सांगा ना प्लीज. अहो त्याला मे आय कम इन मॅडम असं म्हणायचं. अच्छा, असं ठरलंय का सध्या? अहो सध्या नाही, वर्षानुवर्ष हे असंच म्हणत आलो आहोत आपण, हो. आणि तसंच म्हणायचं. आता या, आलायत आत तुम्ही तर या, बसा. गुड मॉर्निंग मॅडम. हां गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. त्याचं काय आहे ना वैद्य, मी ह्या 1 तारखेपासून ठरवलंय की अजिबात रागवायचं नाही, चिडायचं नाही. पण तुम्ही मात्र कोऑपरेट करा. हो, हं, अगदी. तुमच्यामुळे मला फक्त चिडायची वेळ येते. नाही मॅडम. अजिबात तुम्ही चिडू नका. नाही नाही मॅडम. काय आहे ना, हे आपलं ऑफिस म्हणजे आपण घर समजायचं. हो, हो. हं? आणि घरी जसं आपण काम करतो ना, हां. तशा पद्धतीने काम करायचं. हे काय आहे? अहो, तुम्ही म्हटलात ना घरी, मी घरी असंच बसतो मॅडम. अहो त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. आपण घरी जसं काम करतो हो. तसं ऑफिसमध्ये काम करायचं. सॉरी मॅडम. हां. आणि आपण कसं चांगली माणसं आहोत. हो. हं? आपण चांगल्या माणसांनी चांगलं काम करायचंय. तुम्ही 30 तारखेला गायब झालात आणि आज 7 जानेवारीला उगवता इथे. इतके दिवस कुठे होतात तुम्ही? मी इतकी वेड्यासारखी तुम्हाला फोन करत होते. कुठे आहात, काय आहात, काळजी वाटून राहते ना माणसाला. त्याचं काय आहे जानू? काय काय चाललंय काय तुमचं? नाही नाही, तुम्ही इतक्या प्रेमाने बोललात, मला वाटलं पटलात. नाही म्हणजे माझं वागणं पटलं तुम्हाला. मला ना आता चिडायचं नाहीये, खरं म्हणजे माझा संकल्प आहे चिडायचं नाही, म्हणून मी तुमच्याशी जरा प्रेमाने बोलायला गेले. तर त्याचा असा अर्थ काढू नका तुम्ही. नाही सॉरी मॅडम, सॉरी. इट्स ओके. आता मला सांगा, तुम्ही 30 तारखेला तुम्ही गेलात आणि आज 7 तारीख हो. होतात कुठे इतके दिवस? खूप मोठा गंभीर प्रसंग झाला मॅडम माझ्या आयुष्यात. म्हणजे म्हणजे नक्की मी काय- तुम्हाला सांगतो, नक्की काय झालं? शत्रूच्या आयुष्यात पण असं घडू नये असं माझ्या आयुष्यात घडलं. म्हणजे काय, 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मी 30 तारखेला महाबळेश्वरला गेलो. आता महाबळेश्वर बरेच वर आहे म्हणून की काय, की चंद्र तारे असे गरकन फिरले म्हणून की काय, काय झालं मला कळलं नाही. पण मॅडम तुम्हाला सांगतो, 1 जानेवारी हा दिवस माझ्या आयुष्यातनं नाहीसा झाला, गायब झाला. बघितलं तर डायरेक्ट 2 जानेवारी. मी आता अकाउंटंट साधा तुमच्या ऑफिसातला, भूगोलातलं काय मला कळत नाही. मला कळलं नाही, मला अजून कळत नाही की ह्याचा अर्थ काय, माझ्याच आयुष्यात असं का झालं.
इतका सोपा अर्थ तुम्हाला हा. कळत नाहीये. अहो तुम्ही 31 जानेवारी पासून एवढी दारू ढोसलीत की 1 जानेवारी तुमच्या कॅलेंडरमधनं काय तुमच्या आयुष्यातनं गायब झालं आणि मग तुम्ही 2 तारखेला जागे झालात. ओ माय गॉड, असं घडलं? म्हणजे 35 तास मी झोपलो होतो. 35 तास, व्हॉट अ कपॅसिटी. बघा म्हणजे किती दारू ढोसलीत तुम्ही, त्याच्यामुळे हे असं झालं. लक्षात नाही आलं मॅडम. ओके, बॅक टू द पॉइंट. तुम्ही 2 तारखेला जागे झालात हो, हो. आणि आज 7 तारीख. हो. तरी सुद्धा एवढे दिवस कुठे होतात तुम्ही? काका हरवले होते मॅडम माझे. काका हरवले? हे काय कारण झालं ऑफिसला न यायचं? नाही मॅडम, खरंच सांगतो, माझे काका हरवले. म्हणजे जसा मी आता पार्टीला महाबळेश्वरला गेलो तसे माझे काका माळशेजला पार्टीला गेले आणि ते हरवले. म्हणजे काय झालं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे 2 तारखेला मी सकाळी उठलो, घरी गेलो. घरी वातावरण एकदम उदास होतं. हो, मला वाटलं ह्यांच्या जीवनात पण 1 जानेवारी गायब झाला. मग काकूला विचारलं, काकू काय झालं? काकू म्हणले, काका हरवले. आणि म्हणलं, असे कसे हरवले यार? मी जातो काकांना शोधायला. काकू म्हणली, थांब, तू जाऊ नको. त्यांनी जो चूक केली ती तू करू नको, बाहेर ऊन पण पडलेलं आहे, मी जाते शोधायला. मी काय काकूला म्हणलं नाही तू जाऊ नको. का बरं? रिपिटेशन झालं असतं ना. आधी ती मला म्हणली तू जाऊ नको, मग मी तिला म्हणणार तू जाऊ नको. एवढ्या छोट्या गोष्टीत रिपिटेशन चांगलं नाही ना वाटत मॅडम. मी काकूला म्हणलं तू जा. काकू गेली काकांना शोधायला आणि काकू पण हरवली. आणि मला सांगतो, दुश्मनाच्या आयुष्यात पण घडू नये हो. काकू गेली आणि काका घरी आले. काकांनी विचारलं, नंदिनी मी आलोय, कुठे आहेस? आता काकांना वाईट वाटू नये म्हणून मी आले असं ओरडलो. आता माझे काका मायासारखे शार्प, ब्रिलियंट. ते म्हणले, अरे माझ्यासमोर माझ्या बायकोची काय मिमिक्री करतोयस? म्हणलं, काकू तुम्हाला शोधायला गेली आणि हरवली. तर काकू गेली इथपर्यंत ठीक आहे? काकू गेली? नाही म्हणजे काकू हरवली इथपर्यंत ठीक आहे? ओके. पुढे? मग काकांचं आणि काकूंचं खूप प्रेम ना. काका म्हणले, मी जातो तिला शोधायला. मी म्हणलं, तुम्ही जा. तुम्ही जाऊ नका. यातलं काय पटतंय? आता हे असं म्हटलं म्हणजे मग ते पुन्हा रिपिटेशन नाही होणार का? नाही, आता नाही होणार, कारण कॅरेक्टर बदललं ना. मगाशी काकू होती, आता काका होते. कॅरेक्टर बदलला रिपिटेशन चालतं. आणि काका काकूला शोधायला गेले, काका हरवले आणि मी पण हरवलो. तुम्ही कसे हरवाल? तुम्ही तर घरातच बसला होतात. मी विचारात हरवलो. बाबा कुठे हरवले असतील हे बाबा, या विचारात मी हरवलो. आणि आता समजा मी बाहेर गेलो असतो आणि मी हरवलो असतो तर मला शोधायला मी कसं जाणार? आणि म्हणून मी हरू नये आणि म्हणून मी आज सकाळी ऑफिसला आलो. मॅडम, 30 ते 7 जे काय घडलं ते मी सगळं तुम्हाला सांगितलं. आता तुमच्या सोयीने तुम्ही सगळा क्रम लावून घ्या. किती फालतू बडबड करतोय हा माणूस. कसं टॅकल करायचं ह्याला? सलूनवाला पण असंच म्हणतो, कसं टॅकल करायचं. तुम्ही जास्त बडबड करू नका, युसलेस. जा बघू तुम्ही तुमच्या कामाला जा. हे काय चाललंय तुमचं? सॉरी मॅम. तुम्हाला सांगितलंय ऑफिसची कामं करा म्हणून. ते महत्वाची आपली काय काय कामं राहिली आहेत ती बघा बघू. माझं पण एक महत्वाचं काम आहे मॅडम तुमच्याकडे. काय काम आहे? अंगारा लावायचा आहे. अंगारा? तुमच्या भंगाराला अंगारा लावायचा आहे. कुठे? नाही म्हणजे तुमच्या कपाळाला अंगारा लावायचा आहे. मला अजिबात अंगारा बिंगारा काहीही आवडत नाही. मला अंगारा लावायचा नाही. मी अंगारा मुळीच लावून घेणार नाहीये. काय सांगता मॅडम, दर गुरुवारी मी बघतो तुम्ही अंगारा लावून आलेले असता. तो गुरुवारचा अंगारा ना, माझे परमपूज्य चावरे बाबा आहेत, त्यांचा फक्त मी अंगारा लावते. बाकी इतर कोणाचाही अंगारा लावत नाही. ओ माय गॉड, चौरे बाबा, वाटे कोकण सेन. काय? वाटे कोंडाजीचा चिवडा. काय म्हणायचंय नाही तुम्हाला? असं ह्याला काय म्हणतात? कोइन्सिडन्स? हा, वाटे कोइन्सिडेंट मॅडम. मी पण आत्ता चौरे बाबांच्या मठात आलो, त्यांचा अंगारा आणलाय मॅडम. 2 मिनिटात लावतो आणि तुम्हाला मोकळं करतो. मला कुठलाही अंगारा लावायचा नाहीये आणि मला त्याच्यामध्ये काडीचाही इंटरेस्ट नाहीये. मी कुणाचाही अंगारा लावून घेणार पण नाहीये. काय नुकसान आहे मॅडम तुमचं? 4 सेकंदात फक्त तुम्हाला मोकळं करतो. लावा एकदाचा तो अंगारा. माझं प्रमोशन पक्क. लावा 4 लवकर. सेकंदात प्रमोशन. असे तुम मेरी पत्नी हो. काय म्हणलात? काही नाही जरा फन एलिमेंट ऍड करायचा प्रयत्न केला. असं फनकन देईन ना कानाखाली एक. सॉरी मॅडम. आता नीट लावतो अंगारा. अजिबात अंगारा वगैरे काही लावायचं नाहीये. तुम्ही जा.
ती ह्याची फाईल घेऊन या. तुमच्या ह्या अशा वागण्यानी ना माझा संकल्प मोडायची वेळ येते मला. संकल्पाचं काय घेऊन बसलात मॅडम? मी पण संकल्प केलाय की यावर्षी मी प्रमोशन मिळवणार आणि ते मी मिळवून राहणारच. प्रमोशन म्हणजे काय, तुम्हाला समोरच्या दुकानातली अंडी वाटलीत काय जायचं? हसू नका, सॉरी. हसू नका. तुम्ही काहीही काम करत नाही आता ऑफिसचं. 100 रुपये फायदा होईल कंपनीचा, एवढं तरी काम केलंयत का तुम्ही? काही काम करत नाही, काही नाही. जा, अंगारा वगैरे काही लावायचं नाहीये तुम्हाला आणि प्रमोशनही मिळणार नाहीये काही. गुड डे मॅडम, मला प्रमोशन हवंय. काय म्हणलात? नाही, मी म्हणलं मी ती सर्वस्ट्रेसची फाईल घेऊन येतो, मग आपण काम सुरू करू. तुम्ही प्रमोशन हवंय असं म्हणलात. बघा बघा, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय याला प्रमोशन द्यायला पाहिजे. तर मी आल्यापासून तुमच्या चेहऱ्यावर बघतोय की आज ह्या माणसाला प्रमोशन द्यायला पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. देऊन टाका, मोकळ्या व्हा. अजिबात नाही, अजिबात नाही. तुमची पार्किंग मध्ये सुद्धा उभं राहायची लायकी नाहीये. तुम्हाला काय प्रमोशन द्यायचं? म्हणजे माझं प्रमोशन बक्क समजू मी? अजिबात नाही, प्रमोशन मिळणार नाही. हां, तो मॅडम फाईल आणायला जातो मी. तुम्ही फाईल आणायला जा. हां, चला, बूट नीट करून गेलं तर चालेल. करा. कन्ये, हम चावरे बाबा बोल रहे हैं. दुसरा बूट. तुझ्या समोर जो बसला आहे त्याला ताबडतोब प्रमोशन देऊन टाक. हम बोल रहे हैं बावरे चाचा, माती खाल्ली. हम चावरे बाबा बोल रहे हैं, ये हम बोल रहे हैं. कन्ये, काय चाललंय काय? असं पिदडलं पाहिजे ना तुला झुरळासारखं. तुला लाज कशी वाटत नाही? काय बालिश बडबड चालली आहे ही? आणि काय रे, तुझ्या बोलण्याची तुला स्वतःला सुद्धा किळस वाटत नाही का? चल उठ 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 उठ. ऑफिसचं काम करायचं. याला काय अर्थ आहे? शी, शटअप शटअप. तुमच्या ह्या अशा बोलण्यामुळे ना मला सारखं माझं संकल्प सोडायची वेळ येते. ऑफिसचं काम करत नाही. अरे 7 वर्ष झाली तुला ऑफिसमध्ये काम करायला लागून. काय रेप्युटेशन मिळवलंयस? प्रमोशन मिळवायचं म्हणजे काम करावं लागतं, कष्ट करावे लागतात, मेहनत करावी लागते. बास बास, खूप बोललेस. बोललीस? मी 3 म्हणायच्या आत मला प्रमोशन पाहिजे, नाही तर मायार का वाईट माणूस कोणी नाही. 1 2 4. मी अजून 3 म्हणलो नाही, अजून चान्स आहे. 5. बघ, अजून गोल्डन चान्स आहे, अजून विचार करा. 3. 3 मी म्हणणार. रूल काय आहे? 3 मी म्हणणार, रूल नाही बदलायचा. 9. मी 3 म्हणायच्या आत या केबिनच्या बाहेर जायचं. नाही गेलास तर कंपनीच्या आवारात पाऊल टाकायला देणार नाही. 1 2. आईच्या गावात